नमस्कार, मी रश्मी श्वास सुखासामध्ये आपलं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत झटपट होणारी सोयाबीनची भाजी, ती सुद्धा अगदी कोरड्या स्वरूपात. चला तर पाहूया मित्रमैत्रिणींनो, यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते. ही भाजी आपल्या अगदीच 10-15 मिनिटात होते. इथे मी सोयाबीन घेतलेलं आहे, एक मोठा बाउलभर आपण सोयाबीन घेतले. जेवढं मी सोयाबीन घेतलेलं आहे, हे आपण बघा सोयाबीनचे छोटेसे चंक्स असतात ना, ते आपण इथे घेतलेले आहेत. तसेच आपण तेवढ्याच प्रमाणात कांदा घेतलेला आहे, थोडा कढीपत्ता घेतलेला आहे. जेवढे सोयाबीन आहे तेवढाच मी बारीक चिरून कांदा घेतलाय. तेवढाच बघा मी 3 मोठा सिमला मिर्च मी बारीक चिरून घेतलेला आहे तिथे. अर्धा चमचा गरम मसाला, 1-1.5 चमचा मी ते लाल तिखट घेतलेलं आहे, 1 टोमॅटो बारीक चिरून आणि सुकं खोबरं असतं ते मी ते भाजून मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. आपण बघा अशी पूर्ण पावडर केलेली आहे त्याची मी इथे. नंतर मी एक चमचा आलं लसूणची पेस्ट, 4 चमचे मी तेल घेतलेलं आहे. नंतर राई जिरं घेतलेलं आहे, चवीपुरते मीठ आणि आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे. अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा आपण राई घेतलेली आहे. सुरुवातीला मी कोमट पाण्यामध्ये सोयाबीन आहे ते भिजत ठेवणार आहे. कोमट पाण्यामध्ये भिजल्या कारण ते लगेच सॉफ्ट होतील आणि आपल्याला भाजी लगेच करता येईल. सर्व सोयाबीन आपण भिजत ठेवणार आहोत. एक साधारण 10 मिनिटं आपण म्हणजे 8-10 मिनिटं ठेवायचे आहेत फक्त. तोपर्यंत आपला कांदा आपण परतून वगैरे घेऊ शकतो. झटपट कोणती भाजी करायची जर आपल्याला असेल तर आपल्या घरामध्ये सोयाबीन असेल तर तुम्ही या पद्धतीनेही सोयाबीनची भाजी करू शकता. कोणत्याही अगोदर पूर्वतयारीची गरज नाहीये. इथे मी पॅन घेतलेला आणि पॅन मध्ये आता आपण तेल घालून घेणार आहोत. 3-4 चमचे आपण तेल घालायचंय. तेल आपलं गरम झालं की त्यामध्ये आपण राई आणि जिरं फोडणीला देणार आहोत. राई जिरं आपलं तडतडलं की आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता घालून घेतलाय. नंतर आपण चिरलेला जो बारीक चिरून कांदा घेतला होता तो घालायचा आहे. कांदा आपण व्यवस्थित परतून घेऊया. कांदा आपला व्यवस्थित परतला गेला, आपण बघू इथे शिजत आलेला आपला इथे कांदा. नंतर आपण आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे याच्यामध्ये. सोयाबीन साधारणतः 2 ते 3 वाट्या जे आपण आणल्या लहान वाट्या असतात तेवढे आहेत ते सोयाबीन. ही भाजी आपली 5 ते 6 माणसांना पुरेल एवढी आहे. एक पडी टोमॅटो म्हणजे एक मोठा टोमॅटो मी बारीक चिरून घेतला होता. टिफिन साठी सुद्धा आपण अगदी झटपट होणारी भाजी आहे. सकाळच्या गडबडीच्या घाईच्या वेळेला ही भाजी अगदी लगेच होते. कांदा आपला टोमॅटो आता शिजत आलेला आपण बघता. आपण सिमला मिरची जी आहे आपण ती घालणार आहोत. 3 मोठे 3 सिमला मिरची घालून घेतल्यात, कापून चिरून घेतलेल्या आहेत त्या आता आपण इथे परतून घेणार आहोत. सिमला मिरची आपली शिजेपर्यंत आपण बघायला इथे शिजेपर्यंत आपण ते सोयाबीन आपण भिजत घातले होते ना, त्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं. तोपर्यंत आपण सिमला मिरची ते गॅसची फ्लेम कमी करून शिजत ठेवणार आहोत. सोयाबीन जे आपले भिजत ठेवले होते ते आता व्यवस्थित तुंबून आलेले आहेत. त्यातल्या आपण दोन्ही हाताच्या साह्याने दाब देऊन त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते मी इथे काढून घेणार आहे. आपण बघाल इथे मी त्यातलं पाणी काढून घेते. अशा प्रकारे मी सर्व सोयाबीन मधलं जे पाणी आहे ते काढून घेणार आहे. तोपर्यंत एकीकडे आपली सिमला मिरची आणि कांदा व्यवस्थित शिजून होईल. त्याचं मी सगळ्यांचं सोयाबीनचं पाणी काढून घेणार आहे. इथे आपली सिमला मिरची सुद्धा आता शिजत आलेली आहे. त्यामध्ये आता आपण जो घरगुती मसाला घेतला होता तो किंवा लाल तिखट, गरम मसाला अर्धा चमचा घातलेला आहे. परतून घेऊया आपण मसाला, कांद्याला व्यवस्थित लागेल आता सगळीकडे. सुकं खोबरं सुद्धा मी इथे भाजून ते मिक्सर मधून बारीक वाटून घेतलंय. ते आपण घालून घेणार आहोत.
गॅसची फ्लेम मात्र इथे मी कमीच ठेवलेली आहे. नंतर त्यामध्ये चवीपुरते आपण मीठ घालून घेऊया. चपाती किंवा भाकरीसोबत अगदी म्हणजे रोटीसोबत ही खाण्यासाठी मस्त भाजी लागते. एकदा नक्की अशा प्रकारे ही भाजी करून पहा तुम्ही. आता आपण हे सोयाबीन घातलेले त्याच्यामध्ये. सोयाबीन घालून झाल्यानंतर आपण ते व्यवस्थित परतून घेऊया. सर्व सोयाबीनला आपला कांदा आणि मसाला व्यवस्थित लागेल. एक 5-6 माणसांना आरामात पुरेल एवढी ही भाजी होते. अशा प्रकारे एकदा नक्की सोयाबीनची ही भाजी करून बघा. न आवडणारे ज्यांना सोयाबीन आवडत नाही त्यांना कळणारे नाही की कसली भाजी आहे आणि ते आवडीने खातील. आपले व्यवस्थित आपल्या सगळीकडे परतून झालेले आहे सोयाबीन आता कांद्यावरती. त्याच्यावर आपण एक झाकण ठेवून साधारण वाफ काढून घेऊ एक 5-6 मिनिटं. 5-7 मिनिटं आपण एक त्याची वाफ काढून घेणार आहोत इथे. मस्त असा सुगंध येत आहे भाजीचा आणि आपली सोयाबीनची भाजी आता आपली तयार झालेली आहे. आपण पाहिलंच असेल कोणत्याही चिरण्याची वगैरे भाजीची पूर्वतयारी न करता आपण ही मस्त अशी सोयाबीनची भाजी तयार केली मित्रमैत्रिणींनो. नक्की तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ही रेसिपी एकदा करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स मध्ये सांगायला मात्र विसरू नका. चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि नक्कीच याच्यावर कमेंट सुद्धा करा आणि शेअर सुद्धा करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींकडे. वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालून घ्यायचे त्याच्यावरती. आता आपली कोथिंबीर घालून झालेली आहे आणि आपली भाजी आता ही तयार झालेली आहे. नक्की नाही ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट्स मध्ये सांगायला मात्र विसरू नका. आपली आता भाजी रेडी झालेली आहे खाण्यासाठी. अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी तुम्ही या चॅनलला नक्की फॉलो करा. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा एकदा धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. चॅनलला लाईक करा, या व्हिडिओला सुद्धा शेअर करा.